सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला जाणून घेऊयात आजचं राशी भविष्य आणि कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस खूप चांगला जाईल. मेष राशीच्या लोकांना घरातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकतं. तुम्हाला तुमच्या आईकडून आनंद मिळेल आणि तिच्याकडून आर्थिक लाभही तुम्हाला मिळू शकेल. लवकरच तुमची बदली होण्याची शक्यता असली तरी कामात परिस्थिती चांगली राहील. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस थोडा कमजोर आहे. वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या आनंद राहील. प्रवास तुमचा लाभदायक ठरेल. तुम्ही प्रयत्न करून गमावलेली रक्कम परत मिळवू शकता. प्रगतीचा मार्ग तुमचा मोकळा होईल. आज तुम्हाला शेअर बाजारातून मोठा फायदा होऊ शकतो. संचित संपत्तीमध्ये वाढ होऊ शकते. नोकरीत प्रभाव तुमचा वाढेल आणि व्यस्ततेमुळे तुमच्या आरोग्यावर मात्र थोडा परिणाम होईल, त्यामुळे शारीरिक काळजी घ्या. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा खर्च बऱ्यापैकी होईल. आरोग्य थोडं कमजोर राहील. कुटुंबातील कोणीतरी दूरच्या प्रवासाला जाऊ शकतं. धार्मिक कार्यात तुम्हाला रुची राहील. वैवाहिक जीवनासाठी दिवस कमकुवत आहे आणि जे प्रेमसंबंधांमध्ये आहेत त्यांना आज चांगले परिणाम मिळतील. अनावश्यक खर्चांवरती तुमचं नियंत्रण ठेवा. तुम्हाला कर्ज घ्यावं लागेल. शारीरिक त्रासामुळे अडथळे निर्माण होतील. व्यवहारामध्ये सावधगिरी बाळगा. अनोळखी लोकांवरती आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. भाषणामध्ये हलके शब्द वापरणं टाळा. व्यवसायामध्ये आज फायदा होईल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही पिवळ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही पैशांच्या बाबतीत खूप भाग्यवान असाल. तुम्हाला आर्थिक लाभ होईल. मानसिक आनंद राहील. आजचा दिवस प्रेम जीवनामध्ये यशाचा दिवस आहे. तुम्ही शांततेचे क्षण व्यतीत कराल आणि जे शिक्षण घेत आहेत त्यांना आज त्यांच्या अभ्यासामध्ये रस असेल. या व्यतिरिक्त जर तुम्ही विवाहित असाल तर तुमची मुलं आज आनंदी राहतील, ज्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. तुम्ही काही कलात्मक कामामध्ये हात आजमावू शकाल आणि त्यातून आज पैसे कमावू शकाल. नवीन कपडे आणि दागिने मिळण्याची शक्यता आहे. प्रवास तुमचा लाभदायक ठरेल. बेरोजगारी दूर करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. मोठे सौदे व्यावसायिकांना मोठा नफा देऊ शकतात. जुना आजार पुन्हा होऊ शकतो. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कामाच्या ठिकाणी फक्त आज तुम्ही कामावरतीच लक्ष केंद्रित करा, अन्यथा परिस्थिती बिघडू शकते. कौटुंबिक जीवन चांगलं होईल आणि पालक आनंदी होतील. आरोग्य थोडं कमजोर राहण्याची शक्यता आहे. खूप व्यस्त राहणं टाळा आणि स्वतःसाठी वेळ काढा. तुमच्या प्रेमजीवनामध्ये काहीतरी नवीन आल्यानं तुम्ही आनंदित व्हाल. आरोग्य कमजोर राहील. चिंता राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. काम पूर्ण होईल आणि गुंतवणूक लाभदायक होईल. व्यवसायामध्ये अपेक्षित लाभ होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अतिशय अनुकूल असेल. त्यांना उच्च शिक्षणामध्ये यश मिळेल. प्रेमसंबंधांसाठी देखील दिवस चांगला आहे. जरी विवाहितांना वैवाहिक जीवनामध्ये काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. कामाच्या ठिकाणी तुमचं काम तुमच्यासाठी काही चांगली बातमी घेऊन येईल. आरोग्य मजबूत राहील. स्वतःच्या व्यवसायामध्ये लक्ष घालत असाल तर ते अनुकूल राहील. कायदेशीर अडथळे दूर करून लाभदायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. प्रेमसंबंधांमध्ये तुम्ही जोखीम घेऊ नका. व्यवसायामध्ये तुम्हाला लाभ होईल. नोकरीमध्ये तुमचा प्रभाव वाढेल. आज तुम्ही हुशारीने गुंतवणूक करावी. आज तुमच्या शत्रूंचा पराभव होईल. कोणत्याही प्रकारच्या वादामध्ये तुम्ही आज पडू नका. तुलनेनं तुमची कामं वेळेवर होतील. आज भाग्य तुम्हाला साथ देईल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खायला द्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस पैशांच्या बाबतीत थोडा कमजोर असेल. उत्पन्नामध्ये घट होऊ शकते आणि कोणत्याही गुंतवणुकीमुळे जोखीम घेणं हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे तुम्ही गुंतवणूक टाळा. वैवाहिक जीवन तुमचं आनंदी राहील. कौटुंबिक जीवनामध्ये दिवस चांगला जाईल. सासरच्या मंडळींना भेटण्याची परिस्थिती तुमची निर्माण होईल आणि संबंध सुधारतील.
कामाच्या ठिकाणी दिवस सामान्य असेल. कौटुंबिक सदस्याच्या आरोग्याची चिंता तुम्हाला आज असू शकते. आज आपल्या बोलण्यावरती मात्र तुम्ही नियंत्रण ठेवा. दुखापत आणि अपघातामुळे मोठं नुकसान तुमचं होऊ शकतं. व्यवहारामध्ये घाई करू नका. अनावश्यक खर्च होतील. वादाला प्रोत्साहन देऊ नका. कामामध्ये सापेक्ष विलंब होईल. चिंता आणि ताणतणाव राहील. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायासंदर्भातील प्रयत्नांना आज गती मिळेल आणि व्यवसायामध्ये वाढ होईल. कौटुंबिक जीवनातही तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल. प्रवासासाठी वेळ अनुकूल नाही. समाजामध्ये मान सन्मान वाढेल आणि प्रेमसंबंधांसाठी दिवस मात्र अनुकूल नाही. उत्साहवर्धक तुम्हाला माहिती मिळेल. जुन्या मित्रांशी भेट होईल. घाईघाईनं कोणताही निर्णय घेऊ नका. काही मोठं काम केल्यासारखं वाटेल. तुम्हाला कायदेशीर अडचणींचा सामना मात्र करावा लागू शकतो. अनावश्यक खर्च होईल. व्यवसायामध्ये अपेक्षित नफा मिळेल. तुमच्या उत्पन्नावरती निश्चितता असेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने असेल. आज तुम्ही पिंपळाच्या झाडावरती दुधात पाणी मिसळून अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कामामध्ये विलंब होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला काही त्रासही होऊ शकतो. तुम्हाला मानसिक तणाव जाणवेल. या काळात खर्चही खूप वाढतील आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल. वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या तणाव असू शकतो, जो तुम्हाला टाळावा लागेल. जर तुम्ही एखाद्यावरती प्रेम करत असाल तर आज तुम्ही तुमच्या भावना त्यांच्यासमोर व्यक्त करू शकता. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगले फायदे देखील मिळतील. तुम्हाला वाईट बातमी देखील मिळू शकते. इकडे तिकडे जास्त धावपळ होईल, त्यामुळे तणाव असेल. निरुपयोगी गोष्टींकडे तुम्ही लक्ष देऊ नका. जास्त मेहनत आणि कमी फायदा आज होऊ शकतो. कोणाच्याही फसवणुकीत तुम्ही पडू नका. आज तुमच्या शत्रूंचा पराभव होईल. व्यवसायामध्ये फायदा होईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने असेल. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खायला द्या. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस चांगला आहे. गुंतवलेल्या पैशातून आज तुम्हाला फायदा होईल. प्रेयसीसोबत तुम्ही वेळ घालवाल. शिक्षणातील व्यत्ययाचा काळ संपेल आणि जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला संतती प्राप्त होईल. तुम्ही कामावरती थोडे कमी आणि तुमच्या कुटुंबाकडे जरा जास्त लक्ष द्याल, ज्यामुळे तुमच्यावर कामाचा ताण हा वाढू शकतो. बेरोजगारी दूर करण्याचे प्रयत्न तुमचे यशस्वी होतील. परीक्षा आणि मुलाखतींमध्ये तुम्हाला यश मिळेल. रिअल इस्टेटमधून मोठा फायदा आज होऊ शकतो. तुम्ही कर्जाची वेळेवरती परतफेड करू शकाल. अधिकारी त्यांच्या कामावरती आनंदी आणि समाधानी राहतील. गुंतवणुकीचे तुम्हाला आज शुभ परिणाम मिळतील. कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याबाबत तुम्हाला चिंता राहील, काळजी घ्या. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या वैयक्तिक जीवनासाठी दिवस अनुकूल आहे. कुटुंबासोबत तुम्ही वेळ घालवाल आणि कामामध्ये कुटुंबाकडून तुम्हाला सहकार्य मिळेल आणि व्यावसायिक जीवनातही तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. खर्च खूप जास्त असू शकतो आणि जरी खर्च फक्त आवश्यक कामांवरती केला जाईल, परंतु तरीही तुमच्या खिशावर त्याचा आज भार असेल. आज तुमचा जोडीदार आणि आई यांच्यात चांगला ताळमेळ राहील आणि दोघे एकत्र खरेदीलाही जाऊ शकतात. व्यवसायावरती तुम्ही लक्ष केंद्रित करावं. कायदेशीर अडथळे दूर होतील. घाईमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्ही वाईट संगत टाळा. गुंतवणूक तुमच्यासाठी शुभ राहील. कौटुंबिक सहकार्य तुम्हाला मिळेल. लाभाच्या संधी येतील. आज दुसऱ्यांच्या कामामध्ये तुम्ही ढवळाढवळ करू नका. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कार्यक्षेत्रामध्ये जोरदार तुम्हाला यश आज मिळू शकतं आणि कामाच्या संदर्भामध्ये केलेले प्रवास हे तुमचे यशस्वी होऊ शकतात. छोट्या सहलीला गेल्यानं तुमचं मन आनंदी राहील आणि तुम्हाला काही नवीन सौदे देखील मिळण्याची आशा अपेक्षा आहे, ज्यामुळे तुमच्या व्यवसायाला देखील चालना मिळेल. इतर दिवसांच्या तुलनेत उत्पन्नामध्ये आज वाढ होईल आणि खर्चाचा बोजा तुमच्यावर राहील. तरीही तुम्ही आनंदी राहिल्यास कामात यश मिळेल. योजना आज प्रत्यक्षात येतील.
कामाच्या ठिकाणी आज बदल संभवतो. तुमचे विरोधक आज सक्रिय राहतील. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मित्रांची मदत आज तुम्ही करू शकाल. शेअर बाजारातून तुम्हाला आज नफा होऊ शकतो. नोकरीमध्ये तुमचा प्रभाव वाढेल. व्यवसायामध्ये देखील फायदा होईल. कुटुंबामध्ये सुख आणि शांती नांदेल. घाई करू नका फक्त. आज तुमचा जुना आजार मात्र उद्भवू शकतो, त्यामुळे तुम्ही त्यावरती थोडंसं लक्ष ठेवा. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करावी. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की कुटुंबामध्ये काही समस्या आज निर्माण होऊ शकतात आणि तुम्ही तुमच्या बोलण्यानं आणि वागण्यानं इतरांना यश मिळवण्यासाठी मदत करू शकता. तुमचा मान सन्मान वाढेल आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी व्हाल. कामाच्या ठिकाणी परिस्थिती सामान्य होऊ शकते. कौटुंबिक जीवनातील ताणतणाव तुम्हाला ग्रासून टाकू शकतात. ते टाळण्याचा तुम्ही प्रयत्न करा. वैवाहिक जीवन तुमचं सामान्य राहील. प्रेमसंबंध असलेल्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. तुम्ही पार्ट्या आणि पिकनिकचा आनंद घेऊ शकाल. रचनात्मक कार्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्ही तुमच्या आवडत्या जेवणाचा आनंद घ्याल. व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा होईल. अनुकूल वेळेचा तुम्हाला लाभ मिळू शकतो. व्यस्ततेमुळे आरोग्य मात्र तुमचं कमजोर राहू शकतं. इतरांच्या भांडणामध्ये तुम्ही आज अडकू नका आणि आपल्या कामावरती लक्ष केंद्रित करा. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर आपण जाणून घेतलंय की कुणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे ते. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.